A question is here from exercise 2.3. Question number 3. Cost of 4 pencils, 3 pens and 2 erasers is rupees 60. Cost of 2 pencils, 4 pens and 6 erasers is rupees 90. Cost of 6 pencils, 2 pens and 3 erasers is rupees 70. How many items, different items are there? Pencil, pen आणि eraser. So बेटा मॅट्रिक्स मेथडने वर्ड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी बघ इथे 3 आयटम्स आहेत म्हणजे 3x3 मॅट्रिक्स येणार आहे. मग काय करायचं बेटा सोल्युशन मध्ये यू हॅव टू से लेट तिघांच्या कॉस्ट साठी 3 व्हेरिएबल्स घेऊ आपण एक्स वाय आणि झेड. सो लेट एक्स म्हणूया कॉस्ट एक्स इज इक्वल टू कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल. ओके रुपीज मध्ये तो ऑब्वियस आहे इन 1 रुपी राईट. सो एक्स रुपीज म्हणूया कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल. ओके वाय म्हणूया कॉस्ट ऑफ 1 पेन. इरेजर आहे तो मी म्हणतो झेड इज द कॉस्ट ऑफ एक इरेजर. या अशा आयटम्स आपल्याकडे आहेत. झालं. मग आता बाय गिव्हन कंडिशन त्यांनी दिलेल्या कंडिशनच्या अकॉर्डिंगली 4 पेन्सिल पहिली कंडिशन काय सांगते 4 पेन्सिल 3 पेन आणि 2 इरेजर्स आर कॉस्टिंग ₹60. आता बघ एक्स ही कॉस्ट आहे एका पेन्सिलची. सो 4 पेन्सिलची कॉस्ट 4x. सो पहिलं इक्वेशन मला भेटेल बेटा 4x. 3 पेन आता एका पेनाची किंमत y 3 पेनाची झाली 3y आणि ती किंमत ऍड होणार ना. 2 इरेजर्स एका इरेजरची किंमत z आहे तर दोघांची काय होईल 2z आणि सगळ्यांची मिळून टोटल आहे बेटा 60. सो हे भेटलं मला इक्वेशन नंबर 1. ऍग्री. पुढे काय म्हणतात कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल म्हणजेच 2x 4 पेन म्हणजेच 4y आणि 6 इरेजर्स म्हणजेच 6z. दिस टोटल इज ₹90. पुढे म्हणतात व्हेरॅज कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल्स म्हणजे 6x. ऍग्री. 2 पेन म्हणजेच 2y आणि 3 इरेजर्स 3z. दिस टोटल दे आर सेइंग ₹70. फाइंड कॉस्ट ऑफ इच आयटम युजिंग मॅट्रायसेस. हे आधी आपल्याला आयते दिलेले असायचे. आता फक्त आपण ते बनवले अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. सो असं कुठलाही सम असेल तर इक्वेशन्स बनवायचे फर्स्ट सेकंड थर्ड आणि 3 इक्वेशन्स वी हॅव टू सॉल्व्ह युजिंग मॅट्रायसेस. आता कोणती मेथड वापरायची हे तुमच्यावरती आहे. ओके आता पुढे यूज दोन्ही मेथड तुमच्याकडे इन्व्हर्जन किंवा रिडक्शन. ह्या टाइपच्या सम्स मध्ये यूज एनी ही वापरा नाही तर ही वापरा तुमची मर्जी. ठीक आहे आपण ही रिडक्शन वाली घेऊ. ठीक आहे कोणती आपल्यासाठी सारखीच आहे. विल यूज रिडक्शन मेथड राईट. सो बेटा स्टेप नंबर 1 एकदा रिडक्शनने सोडू एकदा इन्व्हर्जनने सोडू आपण. ठीक आहे सो बेटा स्टेप नंबर 1 रिडक्शन घेतोय ना. चला सगळ्यात पहिले मॅट्रिक्स फॉर्म. चला मॅट्रिक्स फॉर्म काय असतो बेटा A into x is equal to B. A is the matrix of coefficients. मग आता बघ x ची लिहाय का खाली 4 2 6 y ची लिहा 3 4 2 z ची लिहा 2 6 3 2 6 3. Capital X is the matrix of unknowns किंवा variables. How many variables we are having 3. एका खाली लिहा x y z is equal to B. B is the matrix of constants, you know. B is the matrix of constants. So what are the constants beta 60 90 and 70. 60
90 70 मॅट्रिक्स फॉर्म लिहिला. स्क्रीनशॉट घ्या, मी ही साईड पुसतो. आता काय करायचं बेटा आपल्याला? वी आर युझिंग रिडक्शन मेथड, म्हणजेच वी हॅव टू रिड्यूस इट इनटू अप्पर किंवा लोअर. तर आपण काय करूया, अप्पर ट्रायंग्युलर. एक सवय लावा, बाकी दुसरं काहीच नाही. कसंही चालतं. आपण अप्पर ट्रायंग्युलर मध्ये याला रिड्यूस करू. म्हणजे मला चेक 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 हे इलिमेंट्स 0 आले पाहिजे. तर मला सगळ्यात अगोदर आय हॅव टू फोकस ऑन दिस 2 एलिमेंट्स. आठवा, रो ट्रान्सफॉर्मेशनच यूज करू शकतो आपण, म्हणजे रिड्यूस कॉलम वाईज करावं लागेल. म्हणजे मला अगोदर पहिल्या कॉलम वरती फोकस करावं लागेल, राईट. आता इथे काय आयडेंटिटी नाही बनवायचं आपल्याला, इथे फक्त हे दोघं 0 आले पाहिजे. हे दोघं 0 येण्यासाठी मला हेल्प ह्या वरच्याची घ्यावी लागेल. गेटिंग? आता काय करतो बघ मी, R2 मध्ये आणि R3 मध्ये ऑपरेशन करायचंय. सो आय विल राईट अप्लाय. अप्लाय. सेकंड रो मध्ये काय अप्लाय करू बेटा? सेकंड रो वाला एलिमेंट 2 आहे, नीट लक्ष दे. सेकंड रो वाला एलिमेंट 2 आहे. हा जो 4 आहे हा 2 बनला पाहिजे. तर तो 4 2 कधी बनल बेटा? लक्ष दे. हा जो 4 आहे बघ, मला काय करावं लागेल, त्यातनं मायनस करावं लागेल. कसं? हा जो 4 आहे ना, याला डिवाइड बाय 1/2 करावं लागेल. हा जो 4 आहे याला डिवाइड बाय 2 केला, डिवाइड बाय 1/2 बोलू चुकून नाही, डिवाइड बाय 2 करावं लागेल. 4 ला 2 ने भागलं उत्तर काय येणार आहे? 2 आहे की नाही? हे बघ ना, 2 2 चा 4 आणि 2 2 गेला 0. सो मला सेकंड रो मधून पहिली रो वजा करायची आहे आणि करताना पहिल्या रो ला 2 ने भागायचे. सो अप्लाय R2 ॲज R2 मायनस 1/2 R1. ओके. चला, थर्ड रोच्या बाबतीत काय करावं लागेल बेटा? बघ, सेम सिच्युएशन. इथे 6 आहे बरं का, सबट्रॅक्ट करावं लागेल. परंतु 4 हा 6 कधी होईल बेटा? लक्ष दे बरं का, 4 हा 6 कधी होईल? तर मला लक्ष द्या, आधी 4 ला उडवा भागिले 4 करून, वरती 6 मांडून द्या. म्हणजेच आय हॅव टू मल्टिप्लाय बाय 6/4. म्हणजेच आय हॅव टू मल्टिप्लाय बाय 3/2. आलं का लक्षात? परत सांगतो, हा 6 आहे तर 4 6 कधी होईल बेटा? 4 च्या ऐवजी तुला 6 पाहिजे, म्हणजे तुला काय करावं लागेल, आधी 4 ला उडव, भागिले 4 गेला, चेक चेक उडाला, वरती 6. कळलं? 6/4 म्हणजे यू आर मल्टिप्लाइंग बाय 3/2. ऍग्री? सबट्रॅक्टिंग बाय मल्टिप्लाइंग 3/2 टाइम्स R1. ओके, तुमचं काम होऊन जाईल. अच्छा, सो अप्लाय करा हे दोन ऑपरेशन्स, R2 आणि R3. सो 1 तशीच राहील, 4 3 आणि 2. चला, सेकंड रो मध्ये R2 मायनस, आता मी हे पुसतो बरं का आणि पुन्हा पहिल्यापासून करतो, म्हणजे तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घेता येईल. सेकंड रो मध्ये पहिला एलिमेंट कोण आहे? 2. चल, हे तर 0 होऊन जाणार आहे बघ. 2 मायनस 1/2 इंटू करस्पॉन्डिंग R1 वाला एलिमेंट कोण आहे बेटा? 4. चला पुढे, R2 सेकंड रोचा पुढचा एलिमेंट आहे 4 मायनस हे बघ 1/2 इंटू करस्पॉन्डिंग R1 वाला कोण आहे बेटा? 3. चला पुढे, R2 वाला 6 मायनस 1/2 आणि करस्पॉन्डिंग R1 वाला 2. चला, R3 मध्ये बघा, R3 वाला एलिमेंट 6 मायनस 3/2 इंटू करस्पॉन्डिंग R1 वाला एलिमेंट कोण आहे बेटा? 4. झालं. चला पुढचा 2, R3 वाला आहे बघ, 2 मायनस 3/2 इंटू करस्पॉन्डिंग R1 वाला एलिमेंट आहे 3. आणि लास्ट R3 वाला 3 मायनस 3/2 करस्पॉन्डिंग एलिमेंट फ्रॉम R1 इज 2. झालं. चलो, रिझल्ट कॉपी पेस्ट करा. व्हॉट विल हॅपन बेटा? बे एक बे, बे 2 4, 2 - 2 विल बी 0. तिथं काय होईल बघा, बेचोक 8. आता बघ बरं का, क्रॉस मल्टिप्लाय जरा पटकन करूया बघ. 4 2 8 किंवा बेचोक 8 मायनस 1 गुणिले 3 3, 8 अजून 3 गेले, 5/2. सो इट विल बिकम 5/2. चला पुढे, चेक चेक, 2 2 विल गेट कॅन्सल आउट, उरला 1, 6 न 1 गेला, ते आलं 5. चला इथे काय होईल बेटा? बे एक बे, बे 2 4. सो बघ, 6 मायनस 3 2 6, आन्सर विल बी 0. हेच तर पाहिजे होतं आपल्याला.
आता पुढे 2 दुने 4 वजा 3 त्रिक 9. सो 4 मधून 9 गेले -5/2. व्हेरी बेसिक थिंग. check check 2 2 cancel out. 3 minus 3 and this element will become 0. Getting? So x y z as it is. जे लेफ्ट हँड साइडला गेलंय ते राईट हँड साइडला करताना बरेचसे जण विसरतात. चला आता हे पुसतो मी. झालं? आता लक्ष द्या. दिस इज इक्वल टू ऑपरेशन सेकंड आणि थर्ड रो मध्ये केलंय. सो पहिल्या रोचा इलेमेंट 60 ऍज इट इज ठेवा. सेकंड रो मध्ये बघा R2 म्हणजेच 90 मायनस 1/2 इंटू करस्पॉन्डिंग R1 वाला इलेमेंट कोण आहे बेटा 60. R3 मध्ये काय करायचं बघा R3 थर्ड रो मधला इलेमेंट आहे 70 मायनस 3/2 करस्पॉन्डिंग R1 वाला इलेमेंट आहे 60. चला आन्सर कॉपी पेस्ट करा. 2 ने भाग दिला तर काय होईल बेटा 30. 90 मधून 30 गेले किती येईल 60. इथे बघ पुन्हा एकदा 2 ने भाग द्या 30 ला 60 ला उत्तर येईल 30. 70 वजा 30 त्रिक 90. 70 मधून 90 गेले बोला -20. ऍग्री? चलो स्क्रीनशॉट घ्या. मी तो पार्ट पुसतो आता. बघा आता लक्ष द्या. इफ यू ऑब्झर्व केअरफुली अँड क्लिअरली यू कॅन सी की बेटा हे दोन एलिमेंट 0 झाले. आता पुढे अजून वेगळं करण्याची मला काही गरज नाहीये बिकॉज इफ आय इक्वेट तर मला बघ ना ह्या रो आणि ह्या कॉलमचं जस्ट मिनिट आय एम व्हेरी सॉरी हा मल्टिप्लाय करील तर माझं काम होऊन जाईल कारण मला इथे एकच व्हेरिएबल भेटल. हे बघ ना मी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जेव्हा करणार आहे बेटा लक्ष दे. हा जो मॅट्रिक्स आहे 3/3 जरा बेसिक्स क्लिअर करा. हे बघ 3/3 आहे. हा जो मॅट्रिक्स आहे ठीक 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 3 रो 1 कॉलम आहे. ऍग्री? जेव्हा मी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करेल पहिली गोष्ट ते पॉसिबल आहे बेटा. नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट इज नंबर ऑफ रोज इन द सेकंड. यस सर. सो माझा जो रिझल्टंट मॅट्रिक्स येणार आहे त्याची ऑर्डर असणार आहे 3/1 म्हणजे 3 रो 1 कॉलम. राईट? म्हणजेच काय this row this column will be first answer, this row this column will be second answer, this row this column once again will be third answer. राईट? आणि मला माझी इक्वेशन सॉल्व्ह होऊन जाणार आहे कारण की इथं 1 0 आणि इथं 2 0 हेच तर आपलं मेन टार्गेट असतं. राईट? सो बेटा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण आता अप्लाय करू. सो काय होईल बघ this row by this column मल्टिप्लाय करा करस्पॉन्डिंग 4 into x 4x 3 into y will become 3y 2 into z will become plus 2z. चला पुढची रो आणि तोच कॉलम 0 into x will be 0 5/2 into y will become plus 5y/2 5 into z will become 5z. Last third row with that first column 0 into x will be 0 minus 5/2 into y will be minus 5y/2. Okay. Last 0 into z will be 0. हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केलं. हा उजवीकडचा ऍज इट इज 60 60 minus 20 60 60 minus 20 बाय इक्वॅलिटी. पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे इक्वेट करा बाय इक्वॅलिटी. फर्स्ट इक्वेशन विल बी 4x plus 3y plus 2z will be 60. I will say this is my first equation. पुढे बघा आता 0 आहे सो 5y upon 2 plus 5z is equal to 60. याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण कारण की 5 ने भाग जातोय बेटा. सो आय विल से इट विल बी y/2 प्लस z. 5 ने भाग दिला तर 5 1 5 आणि 5 2 10
will be my equation number second. Third bug, minus 5y upon 2 is equal to minus 20. मी 3 इक्वेशन्स अर्थात हे जे थर्ड आहे, एकदा स्क्रीनशॉट होपफुली यू हॅव टेकन राईट. सो ही साईड आता मी पुसतो. सो ते 3 इक्वेशन्स मला समोर दिसत आहेत. ओके, मला ते तिसरं डायरेक्टली पुढे सोडवता येईल आणि आपण त्याच्यातनं काय काढू शकतो बेटा, वाय. बघ आता मायनस ऑफ मायनस तर प्लस होऊन जाईल. सो कॅन आय राईट 5y, मी असं लिहितो सॉल्विंग 3, म्हणजे तुला सगळं कळेल. बघ, सॉल्विंग 3, व्हॉट विल हॅपन, मायनस मायनस तर प्लस होऊन जाईल. 5y विल बिकम 20 दुने 40. मग धिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू काय होईल बेटा, 5 ने भाग दिला 5 48, y ची व्हॅल्यू 8 आली, डब्बा करा. माझं काम झालं पुट इन सेकंड, कारण सेकंड मध्ये 2 व्हेरिएबल आहे की नाही. 5, अच्छा y/2, हा इथे 2 व्हेरिएबल, एक y आणि एक z आहे. त्यापैकी मला इथून कोणाला आहे 8, देअरफॉर हा 8 उचला इथे टाका. सो 8 अपॉन 2 प्लस z इज 12. सो बेचोक 8. दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ z विल बी, त्या 12 मधून हे 4 गेले, काय आलं बेटा आन्सर 8. आलं. नाव लक्ष दे, y पण आला z पण आला. इक्वेशन नंबर 1 मध्ये 3 व्हेरिएबल्स आय एम हॅव्हिंग. नाव पुट y is equal to 8 and z is equal to 8 in 1. आलेल्या दोन्ही व्हॅल्यूज 1 मध्ये टाका. सो आय गेट 4x प्लस 3, y ची व्हॅल्यू 8 आहे, प्लस 2, z ची व्हॅल्यू अगेन 8 आहे, इज इक्वल टू 60. सो 4x प्लस 3 8 24 प्लस 2 8 16 60. सो 4x प्लस 16 आणि 24 झाले 40 इज इक्वल टू 60, विच मीन्स 4x इज इक्वल टू 60 मधून 40 गेले 20, विच इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ x विल बी 4 25, इट विल बी 5. फटाफट टाइप करा. येस, वी हॅव अंडरस्टूड. बोला फटाफट. हॅज एव्हरीबडी ऑफ यू अंडरस्टूड दिस? सो बेटा, नेक्स्ट problem from exercise 2.3 is fourth word problem once again. If 3 numbers are added, how many numbers are there? 3. मग परत एकदा आपण सगळ्यात पहिलं स्टेटमेंट आपलं लिहूया की बेटा लेट 3 numbers बी, आपण म्हणूया x, y आणि z. इफ 3 numbers are added, their sum is 2. 3 नंबरला जर का ऍड केला म्हणजे x अधिक y अधिक z तिघांची बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे 2. सो बेटा बाय ए गिवन कंडिशन तुम्ही लिहू शकता that, राईट. सो फर्स्ट इक्वेशन x अधिक y अधिक z is 2 will be my first equation. डन. नंतर काय म्हणतात, इफ 2 times second number is subtracted, 2 times the second number, second is y, 2 times केलं तर होईल 2y. 2 times second is subtracted from first. पहिल्यातनं दुसरा वजा करताना त्याला 2 ने गुणायचंय. फ्रॉम फर्स्ट पहिला आहे x, बरं का, नीट लक्ष दे. 2 times second number is subtracted from first. I repeat, 2 times second number is subtracted. Second is y, त्याचं 2 time केलं तर 2y. तो 2y subtracted from first म्हणजेच x minus 2y. 2 times second number is subtracted from sum of, I am very sorry हा बेटा, I am very sorry. ठीक आहे, म्हणतात 2 times second number is subtracted from sum of first and third number. सम म्हणजे बेरीज ऑफ फर्स्ट आणि थर्ड. पहिला x आहे, तिसरा z आहे, ह्या दोघांच्या बेरजेतून वजा करायचे त्याला, राईट. बघ लक्ष दे, पहिला आणि तिसरा ची बेरीज x आणि z,
या दोघांचे बेरीज आहेत ना 2 times द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड. वी गेट 8. पुन्हा सांगतो मी, अजिबात टेन्शन घेऊ नको. इफ 2 times सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड, दुसरा नंबर y आहे, 2 times त्याला सबट्रॅक्ट करायचं म्हणजे तो 2y सबट्रॅक्ट करायचा आहे फ्रॉम सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. पहिल्याची आणि तिसऱ्याची सम x प्लस झेड मधून 2y वजा करायचा. वी गेट 8. पुढे काय म्हणतात तिसरी कंडिशन, अँड इफ 3 times फर्स्ट नंबर इज ऍडेड. पहिला x आहे त्याची तिप्पट करायची 3x, याला ऍड करायचं, ऍडेड टू द सम ऑफ सेकंड आणि थर्ड नंबर. सेकंड इज y, थर्ड इज z. ओके, सम ऑफ सेकंड थर्ड मध्ये त्याला ऍड करायचं. आता बघ 3 times फर्स्ट नंबर इज ऍडेड. पहिला x आहे त्याला 3 टाइम्स केलं तर 3x. 3 times फर्स्ट नंबर, याला ऍड केलं सम ऑफ सेकंड अँड थर्ड सोबत, याला ऍड केलं सम ऑफ सेकंड इज y, थर्ड इज z. देन वी गेट 4. ऍग्री? सो हे जे सम आहे, हे जे तिसरं, चला काय अडचण नाही. दिस इज माय थर्ड, x अधिक y z, x y z, x y. येस, आय हॅव गॉट 3 इक्वेशन्स अँड 3 व्हेरिएबल्स. चलो पुढे काय म्हणतात, बाय युझिंग मॅट्रायसेस. सो एनी मेथड आपण काय करू, मी पुन्हा एकदा लिहितो बेटा तुझ्यासाठी. यूज एनी. हाऊ मेनी मेथड्स डू वी हॅव? एक इन्व्हर्जन आहे, दुसरी रिडक्शन आहे. कोणती वापरायची? मगाशी रिडक्शन नाही केलं, परत एकदा इन्व्हर्जन नाही करू, आपली प्रॅक्टिस होऊन जाईल. इन्व्हर्जनने सोडवायचं आहे. स्टेप नंबर 1, यूज द मॅट्रिक्स फॉर्म. हे थोडंच पुढे करूया. स्टेप नंबर 1 is matrix form. What is matrix form beta? It's nothing but A into X is equal to B. Who is my A? बघ लक्ष दे, व्यवस्थित लिहा. Is the matrix of coefficients. X चा 1, इथे X चा 1, इथे X चा 3. सो पहिला कॉलम मला 1 1 3. चला Y वाले 1, इथे -2, इथे 1. सो 1 -2 1 झालं. चला Z वाले इथे 1, इथं 1, इथं 1. नीट लिहायचा बेटा, सिक्वेन्स नाही तर गडबड करशील. इट द मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट्स. मी पुन्हा एकदा सांगतोय बघ, एक्स वाले 1 1 3 पहिला कॉलम झाला. वाय वाले 1 -2 1 आणि झेड वाले 1 1 1 इंटू एक्स वाय झेड. इथे बघ एक्स वाय झेड इज इक्वल टू बी इज द मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स 2 8 4. डन. 2 8 4. स्टेप नंबर 1 झाली, स्क्रीनशॉट घ्या. चलो आता स्टेप नंबर सेकंड. स्टेप नंबर सेकंड, ए इनवर्स. स्टेप नंबर सेकंड इज ए इनवर्स युजिंग. इथे पण तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहे, एक तर ऍडजॉइंट मेथडने करा, नाहीतर ट्रान्सफॉर्मेशनने करा. ओके, ऍडजॉइंटने करा पण आता. ओके, तुमची मर्जी, तसं काही नाही. कसं केलं आन्सर एकच आहे, मी तुम्हाला खूप वेळा करून दिलंय. ओके, ए इनवर्स युजिंग. पुन्हा एकदा 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. कोणते कोणते बेटा? एक ऍडजॉइंट वाला आहे, एक ऍडजॉइंट वाला आहे आणि दुसरा ट्रान्सफॉर्मेशन वाला आहे. आय विल अप्लाय ऍडजॉइंट मेथड. ठीक आहे. सो हे बघ, हा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. सो फटाफट एकदा मायनर्स लिहून टाकू. m 1 1 इज इक्वल टू, आता डायरेक्ट करूया आपण. चेक चेक -2 इंटू 1 विल बी -2 बरं का. -1 ते आलं -3. सो m 1 2 म्हणजे फर्स्ट और सेकंड वाला हा एलिमेंट. चेक चेक उडाले. 1 इंटू 1 विल बी 1, -3 will become -2. m13 याचा मायनर चेक चेक उडाले. सो 1 + 6 will become
7. M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम है की नाही हे बघा ठीक ठीक उडालं काय आलं 1 1 1 1 आन्सर विल बी 0 1 into 1 minus 1 into 1 answer will be 0. M 2 2 minor of 2 2 याचा minor ठीक ठीक उडालं 1 minus 3 answer is again minus 2. M 2 3 second row third column म्हणजे याचा minor ठीक ठीक उडालं काय आलं 1 minus 3 will be again minus 2. Minor of 3 1 third row first column हा ठीक ठीक काय आलं 1 plus 2 answer will be 3. M 3 2 याचा काय होईल बेटा थर्ड रो गेली सेकंड कॉलम गेला 1 into 1 will be 1 minus 1 into 1 will be 0 आणि लास्ट M 3 3 म्हणजे हा वाला सो -2 -1 -3 वी आर डन. हे काय काढले बेटा मायनर्स. नाउ वी कॅन फाइंड co-factors. Agree? So co-factors will be C11 will become जरा स्टेप बाय स्टेप लिहायचं एक्झाम मध्ये हेडिंग द्यायचं फक्त बाकी काही नाही मी ते करून दिले तसं 1 1 इवन आहे कॉपी पेस्ट बर 1 2 ऑड आहे चेंज द साइन हे बघ C13 3 4 इवन आहे कॉपी पेस्ट C21 ऑड आहे पण 0 आहे ऍज इट इज C22 2 2 4 इवन आहे कॉपी पेस्ट C23 2 3 5 ऑड आहे चेंज द साइन C31 3 आणि 1 4 कॉपी पेस्ट इवन आहे ना C32 3 आणि 2 5 5 कसा आहे बेटा ऑड चेंज द साइन बट 0 आहे कीप इट ऍज इट इज आणि लास्ट C33 3 आणि 3 6 इवन आहे कॉपी पेस्ट चला स्क्रीनशॉट घ्या झालं सो बेटा यू नो मॅट्रिक्स ऑफ को-फॅक्टर्स इज लाईक दिस ओनली. मग आता we will get adjoint of A. We will get adjoint of A. We can find adjoint of A. So beta adjoint of A is Cij चा transpose. So from here we can write a Cij row ला column लिया. So -3 2 7 0 -2 2 आणि 3 0 -3. Okay. Adjoint of A. आता we have to find determinant of A. I will clear this. कारण त्याची आपल्याला गरज पडणार आहे. ओके. डिटर्मिनंट ऑफ ए. आता तुम्हाला माहिती आहे की आपला जो मॅट्रिक्स आहे तो हा होता 1 1 1 1 -2 1 3 1 1 झालं. आता डिटर्मिनंट काढायचं यू नो पहिले 2 कॉलम्स ठीक 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 कॉपी पेस्ट. ओके पहिले 2 कॉलम्स कॉपी पेस्ट करा डायगोनल मल्टिप्लाय करा. सो बेटा it will be 1 into -2 into 1 will be -2. So once again go diagonally answer will be +3. 1 into 1 into 1 will be 1 minus आता खालून सुरू व्हा 3 into -2 into 1 will be -6. 1 1 1 1 once again beta 1 1 1 answer will be multiplication 1 is equal to 3 आणि 1 4 मधून 2 गेले 2 मायनस बघ कंसात -6 आणि 1 आणि 1 2 आले -4 answer will be 6. ठीक आहे चला स्क्रीनशॉट घ्या. सो फक्त टेक्निक आहे बेटा बाकी दुसरं काही नाहीये. तुझ्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए आला डिटर्मिनंट ऑफ ए आला नाउ वी कॅन राईट इनवर्स ए इनवर्स कसा लिहू शकतो बेटा मी
1 upon determinant of A into this adjoint of A. Okay, A inverse is 1 upon determinant of A गुणिले adjoint of A. So beta A inverse will be 1 upon 6 into this. Getting? So in this way we have calculated this A inverse. Getting? चला आता मी पलीकडचा तो डिटर्मिनंट पुसतो. बघा आपण कुठपर्यंत आलो. स्टेप नंबर 1 वी हॅड डन. कोणती? मॅट्रिक्स फॉर्म लिहिला. स्टेप नंबर 2 आपण ए इनवर्स फाइंड केला. ओके, नाउ स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय बेटा? a into x is equal to b. Now pre-multiply by a inverse. A inverse into ax will be a inverse into b. दोन्हीकडेही प्री मल्टिप्लाय केलं. a inverse into a is I into x is a inverse into b, and you know I into x will be once again x will be a inverse into b. So which is equal to x is the matrix of coefficients, variables. A inverse जो आपण आता फाइंड केलाय. तर बेटा काय करायचं आता a इनवर्स मांडताना हा जो 1/6 इथं बरं का, प्रत्येकाला 6 ने भागू आणि सिम्प्लिफाय करून लिहू आपण. 6 ने भाग दिला तर 3 2 6, इट विल बिकम 1 minus 1/2. ही टर्म विल बिकम 0. 1/6 केलं तर 3 2 6 नाही का, 3 1 3 3 2 6 भागिले 2 1/2 होईल. 6 ने याला भाग दिला तर दिस विल बिकम 1/3. 6 ने इथे भाग दिला तर बेटा दिस विल बिकम minus 1/3. इथं 0 लास्ट 7/6. 2/6 म्हणजेच 1/3 आणि -3/6 म्हणजेच -1/2. डन. हा झाला ए इनवर्स. कॉपी पेस्ट करा. सो -1/2 1/3 7/6 0 -1/3 आणि +1/3 1/2 0 आणि -1/2. okay, into B was the matrix of constants, and that was इथे पाहतो हा 284. चला स्क्रीनशॉट घ्या once again. Now we will get x and y by solving that multiplication. Okay, x and y, x y आणि z ना बेटा, x y आणि z we have. okay, 3 variables we are having. चलो आता बघ, this is equal to व्हेरी इझी. काय करायचंय तुम्हाला माहितीये, छिक 3च एलिमेंट भेटणार आहे. दिस रो बाय दिस कॉलम, दिस रो बाय दिस कॉलम, दिस रो बाय दिस कॉलम. सो बेटा -1/2 into 2 plus 0 into anything is 0 plus 1/2 into 2. पुढचा एलिमेंट 1/3 into 2 -1/3 into 8 आणि पुढचा 0 into 4. answer will be 0. last 7/6 into पहिला तिकडे 2 आहे plus 1/3 into पुढचा एलिमेंट 8 आहे आणि लास्ट -1/2 into इथं 4 आहे. बघा आता विच इज इक्वल टू, फक्त सिम्प्लिफाय करून उत्तर लिहायचे आपल्याला. अँड आय हॅव टू इक्वेट विथ XYZ. ओके, सो बेटा check 2 cancel out. हे आलं -1 plus 0. once again this got cancel out 1. so 1 आणि -1 answer will be 0. पहिला एलिमेंट आला 0. आधी ते बघ
2/3 मायनस 8/3 हे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर कॅन आय से, हे बघ इथं करतो नंतर पुसतो, 2/3 मायनस 8/3 क्रॉसची गरज नाही, बेस सेम आहे, 2 8 गेला, -6 आहे की नाही, -6/3 म्हणजेच -2 आणि लास्ट बे एक बे बेत्रिक 6 इथं 2 2 जा 4 असं सिम्प्लिफाय होते. सो हे पुसतो मी. आता लास्ट बघा बेटा, हे आलं 7/3, हे आलं +8/3 आणि इथे -2. सो आता बेस सेम आहे, सो 8 आणि 7 15/3 विल बी 5 - 2 आन्सर विल बी 3. आणि बाय इक्वॅलिटी बेटा x will be 0, y will be -2, my z will be 3. ओके, चलो स्क्रीनशॉट घ्या. वी आर डन विद्या. हा चॅप्टर लेंदी आहे, मी ऍक्सेप्ट करतो, मान्य करतो. ओके, सो बेटा आय डू ऍक्सेप्ट.